व्हिडिओ ट्विट केल्यानंतर महेंद्र दळवींकडून अंबादास दानवेंना नोटीस। तटकरे दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून गेल्यानंतरचा तो व्हिडिओ, हेमंत दळवींचा आरोप। केंद्रानं आणि राज्यानं सर्व तपास यंत्रणा लावून व्हिडिओची सत्यता तपासावी, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। राष्ट्रभक्तीनं भरलेल्या माणसावर आरोप करणं चुकीचं, तटकरेंचा महेंद्र दळवींना टोला। तर तटकरे राजकारणातील महान संत, दळवींचंही तटकरेंना प्रत्युत्तर। राज्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवा, राज्य निवडणूक आयोगाचा कारभार पारदर्शक नव्हता, नाना पटोलेंची मागणी। तर राज्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवण्याचा अधिकार सभागृहाला नाही, नार्वेकरांचं उत्तर। नाशिकमधली छोटी आणि मोठी झाडं तोडणार आणि 15,000 झाडं आज नाशिकमध्ये दाखल होणार, गिरीश महाजन यांची माहिती। बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी सरकार जंगलात 1 कोटींच्या शेळ्या बकऱ्या सोडणार, काही बिबटे आफ्रिकेला पाठवण्याचा प्रस्ताव, गणेश नाईक यांची माहिती। जुन्नरचे आमदार शरद सोनावणे बिबट्याच्या वेशात विधान भवनात, तर राज्य आपत्ती घोषित करा, शेळ्या सोडून काही उपयोग नाही, सोनावणेंचं नाईकांना उत्तर। उगाच काहीतरी बोलून विषय सुटत नाही, फक्त घोषणा करू नका, ठोस काहीतरी पावलं उचलणं गरजेचं, रोहित पवारांची गणेश नाईकांवर टीका। वाघ आणि बिबट्याबाबत मोठा प्रश्न राज्यासमोर, पुढील काही वर्षात वाघाचा आणि बिबट्याचा सामना करावा लागणार, आशिष जयस्वाल यांचं विधान। अजित पवारांची 2018 पासूनच मुंडव्यातील जमिनीवरती नजर, मगरपट्टा कन्स्ट्रक्शनचे डायरेक्टर आणि त्यावेळचे महापौर निलेश मगर यांचं जमिनीवरती लक्ष होतं, अंजली दमान यांचा आरोप। 21 ते 31 डिसेंबर पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद, सुट्टीच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीचा निर्णय, जवळपास 4 ते 5 लाख भाविक पंढरपुरात येण्याचा अंदाज। उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीची लाट, धुळे आणि परभणीत तापमान 6 अंशांच्या खाली, पुढील 2 ते 3 दिवस राज्यात थंडीची लाट कायम।